नमस्कार मित्रो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. आपण मराठवाड्यातील उच्च शिक्षणावरती एक सीरीज बनवत आहोत आणि ही सीरीज आम्ही या ठिकाणी जे काम करत आहोत त्यावरती आधारित आहे. म्हणजे एकंदरीत मराठवाड्यातील उच्च शिक्षणाची स्थिती काय आहे आणि मराठवाड्यामध्ये एकूणच सर्व या उच्च शिक्षणामध्ये उदासीनता का आली याची कारणं देखील आपण शोधत आहोत आणि त्याच्यावरती आपल्याला काही उपाय करता येतील का हे देखील आपण शोधत आहोत. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की नेमकं वास्तविक परिस्थिती उच्च शिक्षणाची काय आहे आणि आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये ही परिस्थिती बदलण्यासाठी किंवा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी येण्यासाठी कोणते उपक्रम राबवतो त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक ओझरती या ठिकाणी ही जी संकल्पना आहे किंवा ही जी मोहीम आम्ही राबवतो याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. हर घर शिक्षक मोहीम ज्यामध्ये आम्ही जे विद्यार्थी महाविद्यालयामध्ये नियमित येत नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांच्या घरी भेटी दिलेल्या आहेत आणि जवळपास 676 विद्यार्थी या ठिकाणी आम्ही निवडलेले आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या घरी आम्ही भेटी दिलेल्या आहेत. त्यामध्ये आम्ही काही टीम या ठिकाणी तयार केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 4 ते 5 शिक्षक आहेत. इथं तुम्ही पाहू शकता. हे सर्व आमच्या महाविद्यालयातील जे शिक्षक आहेत, ते शिक्षक प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देत आहेत आणि या भेटी देऊन तिथून आम्ही एक मोठा डेटा कलेक्शन देखील केलेला आहे. यामध्ये आम्ही 2 प्रश्नावल्या तयार केल्या, की हे विद्यार्थी महाविद्यालयात का येत नाहीत किंवा ते अनियमित का आहेत? एक प्रश्नावली विद्यार्थ्यांसाठी आणि दुसरी प्रश्नावली त्याच्या पालकांसाठी. तर यामध्ये काही जे शिक्षक आहेत 4 ते 5 शिक्षकांची एक टीम अशा पद्धतीनं आम्ही इतक्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत. यामध्ये काही शिक्षक जे आहेत त्यांच्या पालकांशी आणि मुलांशी किंवा विद्यार्थ्यांशी संवाद करत आहेत आणि काही शिक्षक या ठिकाणी जे आहे ते त्या क्वेशनियर्स किंवा त्या ज्या प्रश्नावल्या आहेत त्या भरून घेत आहेत. तर अशा पद्धतीनं आम्ही नियोजन केलं आणि या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो. तर याचा काही फीडबॅक आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की ह्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं काय म्हणणं आहे. कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण जी प्रश्नावली तयार केली होती ती विद्यार्थ्यांसाठी होती. आता आपण पाहणार आहोत पालकांचं काय म्हणणं आहे. इथं तुम्ही पाहू शकता हे सगळे आमचे जे शिक्षक आहेत हे या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. इथं तुम्हाला हे सगळे शिक्षक या ठिकाणी पाहायला मिळतील आणि विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडं त्या ठिकाणी एक डेटा कलेक्शन आपण केलेलं आहे. हे या ठिकाणी आमचा जो शिक्षक आहे तो या पालकांशी संवाद या ठिकाणी साधत आहेत. इथं देखील तुम्ही पाहू शकता हे जे शिक्षक आहेत हे प्रत्यक्ष डायरेक्ट त्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचलेले आहेत. हे जे आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो ते या ठिकाणी एकतर आम्हाला सकाळी-सकाळी जावं लागायचं. संपूर्ण ग्रामीण भाग आहे म्हणून त्या ठिकाणी जी ही पालक मंडळी आहे ती आम्हाला सकाळीच भेटायची. म्हणजे आम्हाला किमान 8च्या अगोदर त्या गावामध्ये पोहोचावं लागायचं आणि तिथून त्या पद्धतीनं आम्ही हा डेटा कलेक्शन केलेला आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता हे जे सगळे शिक्षक आहेत हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते विद्यार्थ्यांशी, पालकांशी थेट या ठिकाणी संवाद करत आहेत. तर आमची या ठिकाणी ही जी मोहीम होती ती होती टीचर ॲट स्टुडंट्स होम आणि ही मोहीम आम्ही ऑगस्ट 2025 मध्ये राबवलेली आहे. संपूर्ण ऑगस्टभर या ठिकाणी ही मोहीम आम्ही आखलेली आहे. स्टुडंट मेंटॉर नावाची जी कमिटी आहे त्या कमिटीच्या अंतर्गत या ठिकाणी हे काम आम्ही करतो. तर ही एक महत्त्वाची मोहीम आणि यामधून मिळालेले जे इनपुट आहे ते महत्त्वाचं आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की जशी आपण विद्यार्थ्यांसाठी एक प्रश्नावली बनवली होती, तशीच आपण पालकांसाठी एक प्रश्नावली बनवलेली आहे आणि त्या प्रश्नावलीमध्ये कोणते प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत त्याबद्दल या ठिकाणी आपण माहिती पाहूया. तर हे पहा या ठिकाणी जे पालक आहेत त्यांच्यासाठीची ही प्रश्नावली आहे आणि यामध्ये आपण काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते इन्क्लूड केले आणि त्या पद्धतीनं आपण त्यांचे रिस्पॉन्स या ठिकाणी मिळवलेले आहेत. बघा पहिला प्रश्न या ठिकाणी आपण विचारलेला आहे. आजच्या काळात पदवी शिक्षण घेणे किती आवश्यक आहे? आणि त्यांना 4 पर्याय दिलेले आहेत. अत्यंत आवश्यक किंवा फारसे आवश्यक नाही आणि अजिबात आवश्यक नाही. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आपण विचारलेला आहे. आपण आपल्या पाल्याचा महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे प्रमुख कारण काय आहे? एक किंवा अधिक आपण निवडू शकता. मग यामध्ये आपण पर्याय दिला, चांगली नोकरी मिळावी म्हणून, सामाजिक प्रतिष्ठा मिळावी म्हणून, शिक्षण घेऊन सुधारलेली व्यक्ती बनावी म्हणून, इतर मुले पाठवतात म्हणून आणि पाल्याची इच्छा आहे म्हणून. त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी आहे, आपल्या पाल्याला महाविद्यालयात नियमित पाठवण्यासाठी तुम्हाला कोणत्या अडचणी येतात? इथं आपण अडचणी घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आर्थिक अडचण, शिक्षण शुल्क, पुस्तक, वाहतूक खर्च इत्यादी. घरच्या कामासाठी किंवा शेतीसाठी मुलांची मदत आवश्यक असते. पाल्याची शिक्षणावरती लक्ष नसणे किंवा पाल्याला शिक्षण घ्यावं असं वाटत नाही किंवा त्याचा इंटरेस्ट नाही आणि वाहतूक सोयीचा अभाव आणि
इतर स्पष्ट करा. इतर जर कारण असेल तर ते या ठिकाणी देऊ शकतात. चौथा प्रश्न आपण विचारला आहे, आपण आपल्या पाल्याच्या अभ्यासाबद्दल आणि महाविद्यालयातील उपस्थितीबद्दल नियमित चर्चा करता का? अ पर्याय आहे होय, रोज. ब पर्याय आहे होय, अधून क्वचित आणि कधीच नाही. 5वा प्रश्न आपण विचारलेला आहे पालकांना, महाविद्यालयाने पालकांशी संपर्क साधला असता तुम्ही एखाद्या कार्यक्रमात सहभागी होता का? तर पर्याय आपण दिलेले आहेत. होय, नेहमी. ब होय, प्रयत्न करतो. वेळ मिळाला तर. अडचणींमुळे येऊ शकत नाही. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, मुलाच्या हजेरीत सुधारणा व्हावी यासाठी पालक म्हणून आपण काय करू शकता? प्रोत्साहन देणे. ब घरची कामे कमी करणे. शिक्षकांशी संवाद. काही नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 7वा, महाविद्यालयातील उपस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही महाविद्यालयाला कोणती सूचना द्याल? हे देखील आपण त्यामध्ये विचारलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण काही स्पेस या ठिकाणी दिलेला आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता कोणती सुधारणा सुचत नाही, असं पालकांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आपण एक भरलेली प्रश्नावली घेतलेली आहे. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न आहे, तुमच्या मते मुलांना नियमित महाविद्यालयात पाठवण्यासाठी सरकारने किंवा महाविद्यालय यांनी कोणती विशेष सोय उपलब्ध करून द्यावी? उदाहरणार्थ वाहतूक. ब शिष्यवृत्ती किंवा आर्थिक मदत. महाविद्यालयाची वेळ. इतर स्पष्ट करा. अजून काही कारण असेल तर ते तुम्ही सांगू शकता. त्यानंतर 9वा प्रश्न आपण विचारलाय, आपल्या पाल्याला घरात अभ्यासासाठी योग्य वातावरण आणि वेळ मिळतो का? यासाठी आपण पर्याय दिले होय, ब नाही आणि काही प्रमाणात. 10वा प्रश्न आपण विचारलाय पालकांना, तुमच्या पाल्याचे भविष्य सुरक्षित वाटते का? शिक्षण यामध्ये किती योगदान देईल असे तुम्हाला वाटते? पर्याय आहे होय, नक्कीच. ब नाही, सांगता येत नाही. काही प्रमाणात. आणि शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी विचारलेला आहे, पुढे आपल्या पाल्याने काय करावे असे तुम्हाला वाटते? सरकारी किंवा खाजगी नोकरी. ब परंपरागत व्यवसाय आणि अजून ठरलेले नाही. तर अशा पद्धतीनं आपण पालकांसाठी ही प्रश्नावली तयार केली होती आणि यावरून आपण खूप मोठा डेटा या ठिकाणी तयार करण्याचं काम केलेलं आहे. आता आपण पाहूया, की आम्ही या ठिकाणी ह्या ज्या भेटी दिलेल्या आहेत, यामध्ये आम्हाला काय आढळलं? प्रत्यक्ष आम्ही जेव्हा पालकांना भेटलो, तेव्हा पालकांचं काय म्हणणं होतं किंवा पालकांची एकूण स्थिती काय होती आणि आमचं आकलन त्यांच्याबद्दलचं काय आहे, हे आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूया. तर पहिली गोष्ट आम्हाला या सर्वच पालकांमध्ये जी दिसली, ती म्हणजे कमालीची उदासीनता. आता यामध्ये काही पालक अपवाद आहेत, परंतु हे जे आम्ही सर्व्हे केलेला आहे, यामध्ये जास्तीत जास्त पालकांमध्ये हे या ठिकाणी आम्हाला आढळलेलं आहे. त्यामध्ये काय आहे? कमालीची उदासीनता, की काय शिक्षणाचं किंवा उच्च शिक्षणाबद्दल काय काहीही आस्था या लोकांमध्ये आम्हाला किंवा त्याबद्दलचं सिरियसनेस हे पाहायला मिळालेलं नाही. हे वास्तविकता आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे. त्यानंतर दुसरं पालकांचं म्हणणं असं आलं, की आम्ही आमच्या पाल्यांना सांगतो, म्हणजे मुलांना सांगतो, की तुम्ही कॉलेजला गेलं पाहिजे. पण मुलं आमची ऐकत नाहीत, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ही देखील एक ग्रामीण भागातली गंभीर अशा प्रकारची समस्या आहे. मुलं ऐकत नाहीत, आई-वडिलांचं ऐकत नाहीत. आई-वडील जेव्हा त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्या ठिकाणी अनेक गोष्टी ते टाळत असतात आणि त्याचाही फटका महाविद्यालयामध्ये येण्यासाठी बसत असतो. हेही आम्ही पाहिलं. त्यानंतर काही पालकांचं म्हणणं असं होतं, की आम्हाला शिक्षणामधलं सर फारसं कळत नाही. म्हणजे तो काय करतोय हे नेमकं त्यांच्या पालकांना माहिती नाहीये. हे देखील आम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे आम्ही जर विचारलं, की तुमचा मुलगा बी-ए किंवा बी-एस-सी किंवा बी-कॉममध्ये शिकतो हे तुम्हाला माहिती आहे का? तर अनेक पालक असं म्हटले, की "सर ते काय शिकतो ते आम्हाला माहिती नाही. फक्त तो शिकतोय हे आम्हाला माहिती आहे." म्हणजे त्याच्या खोलामध्ये पालक आम्हाला गेलेले दिसले नाहीत. काही पालक सजग होते, त्यांना हे माहिती होतं. पण मोठं प्रमाण हे अशा पालकांचं होतं, की आम्हाला त्याच्यातलं फारसं कळत नाही. तो म्हणतोय मी काहीतरी शिकतोय आणि आम्ही त्याला शिकू देत आहोत. तर हे वास्तव त्या ठिकाणी आहे. त्यानंतर काही पालकांचं थेट म्हणणं असं होतं, की "सर आता शिकून कुठं नोकरी लागते? मग का आपण शिकायचं?" असंही त्यांचं म्हणणं होतं. याच्यातून आम्हाला असं जाणवलं, की त्यांनी शिक्षण आणि नोकरी याचा थेट संबंध जोडलेला आहे. परंतु शिक्षणातून आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो, काहीतरी करू शकतो. आपल्याकडे जर कौशल्य असेल, तर ते आपण आपल्या व्यवसायातही वापरू शकतो. हे त्यांना अजूनही त्या ठिकाणी माहिती नाही किंवा या गोष्टीचा अभाव त्यांच्यामध्ये आम्हाला दिसला. म्हणून शिकून कुठे नोकरी मिळते का? असं डायरेक्ट त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला म्हटलेलं आहे. पण आम्ही विनंती केल्यानंतर किंवा आम्ही हे समजून सांगितल्यानंतर त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या पालकांच्या आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं, की "सर तुम्ही म्हणताय तर आम्ही आमच्या पाल्यांना कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये पाठवू, हे तुम्ही म्हणताय म्हणून." परंतु या ठिकाणी त्यांच्यामध्ये स्वतःचं असं आम्हाला काही दिसलं नाही. तर हे एक वास्तव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे या सर्व सर्व्हेमधून. मग याच्यावरती आपल्याला काय करता येईल किंवा
कुठल्या पद्धतीने ह्या गोष्टी हाताळता येतील याचाही आम्ही थोडासा विचार केला आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मला वाटलेले आहेत. जसं की जागृतीची आवश्यकता. ह्या सगळ्या गोष्टी पालकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मग ते कसं पोहोचणार तर त्याची वेगवेगळी माध्यमं त्या ठिकाणी आपल्याला शोधावी लागतील. त्यानंतर शिक्षक-पालक संपर्क असणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये एक महामेळावा घेत असतो. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा एक मोठा मेळावा त्या ठिकाणी होत असतो. तर अशा प्रकारचं हे जे काम आहे हे आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यातून पालकांशी जास्तीत जास्त संपर्क वाढवून पालकांच्या समस्या, पालकांचं म्हणणं आपल्याला या ठिकाणी माहिती करून घेणं आवश्यक आहे. म्हणून ही जाणीव जागृती अशा पद्धतीने होऊ शकते. त्यानंतर शिक्षण प्रक्रियेत त्यांचा सहभाग असणं गरजेचं आहे. आपला पाल्य काय करतोय? तो कॉलेजला जातोय का? काय शिकतोय का? शिकल्यानंतर काय होणार आहे? किंवा त्याचं भविष्य काय? याच्याबद्दल ह्या सगळ्या प्रक्रियेत तो पालक आणणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून शिक्षकांवरती मोठी जबाबदारी आहे आणि त्यांना हे काम या ठिकाणी करावं लागणार आहे. त्यानंतर पुढचं आम्हाला असं वाटलं, की आपण महाविद्यालयात जे वेगवेगळे उपक्रम वापरतो, वेगवेगळे त्या ठिकाणी कार्यक्रम घेतो. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी तसेच पालक यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. आम्ही जो मेळावा घेतो, या मेळाव्यामध्ये आम्ही एक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवत असतो. जे गुणवंत विद्यार्थी असतात, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी काम केलेलं असतं, त्यांचे नंबर आलेले असतात. अशा विद्यार्थ्यांचा आम्ही त्या ठिकाणी सत्कार करतो आणि या सत्काराला पालकांना आम्ही अवश्य बोलावतो. तर अशा प्रकारचा जो संवाद आहे किंवा अशा प्रकारची जी प्रक्रिया आहे, ही मोठ्या प्रमाणात नियमित होणं गरजेचं आहे. त्यातून पालक आणि विद्यार्थी दोघंही या सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यातून एक जाणीव जागृती, एक परिवर्तन त्या ठिकाणी घडू शकतं, अशी आशा आम्हाला वाटते आणि आम्ही त्या पद्धतीने असे मेळावे त्या ठिकाणी घेत असतो. आमच्याकडे वर्षामध्ये एक मेळावा हमखास, ज्याला आम्ही महामेळावा किंवा खूप मोठा मेळावा त्या ठिकाणी असतो, ज्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वगैरे अनेक कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेत असतो आणि त्यामध्ये हा एक कार्यक्रम असतो आणि इथं आम्ही पालकांना देखील त्या ठिकाणी उपस्थित करत असतो. तर यातून काहीतरी चित्र बदलण्याची शक्यता आम्हाला वाटते. त्यानंतर दुसरी एक गोष्ट आपल्या सगळ्या शिक्षकांना करता येईल, ते म्हणजे जे पालकांचे किंवा विद्यार्थ्यांच्या घरचे जे कार्यक्रम असतात, जसं लग्न असेल किंवा इतरही सुख-दुःखाचे जे प्रसंग असतात, त्या प्रसंगांमध्ये शिक्षकांनी शक्य असेल तर सहभागी झालं पाहिजे, असं आम्हाला वाटतं. कारण आम्ही देखील ज्या भागामध्ये राहतो, त्या भागामध्ये पाल्यांच्या किंवा हे जे पालक आहेत, त्यांच्या घरी आम्ही जात असतो किंवा सुख-दुःखामध्ये त्यांच्या आम्ही सामील होत असतो. त्यातूनही थोडासा जवळीकता किंवा जो संपर्क आहे, हा निर्माण होतो आणि त्यातून एक सॉफ्ट कॉर्नर हा महाविद्यालयासाठी, शिक्षकांसाठी तयार होत असतो आणि त्यातून या ठिकाणी हे परिवर्तन होण्याची शक्यता आम्हाला दिसते. तर अशा पद्धतीनं हे काम या ठिकाणी आम्ही आमच्या महाविद्यालयामार्फत करत असतो. म्हणून ही जी प्रश्नावली आहे, या प्रश्नावलीतून आम्हाला काही मुद्दे महत्त्वाचे वाटले आणि हे मुद्दे या ठिकाणी मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की वेगवेगळे जे उपक्रम आहेत किंवा महाविद्यालयामध्ये आम्ही काय करतो याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. वेगवेगळ्या समित्या कोणत्या आहेत किंवा विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थीभिमुख किंवा स्टुडंट सेंट्रिक कोणत्या ॲक्टिव्हिटी चालतात आमच्याकडे याबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओबद्दल तुमची प्रतिक्रिया अवश्य कळवा. धन्यवाद.